नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची चविष्ट साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे। चविष्ट खिचडी, पाव किलो साबुदाणा घेतला, स्वच्छ धुवून त्याला 2 चमचे दही लावून तो साबुदाणा झाकून 5 ते 6 तास ठेवला। नंतर तो मोकळा करून घेतला। बटाटे 70% उकडले, पूर्ण जास्त उकडू द्यायचे नाहीत कारण तो फुटतात। नंतर 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतला, हिरवी मिरची घेतली बारीक कट करून, काळं मीठ, साजूक तूप, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर करून घेतलं। नंतर साजूक तूप घातलं 5 ते 6 चमचे आणि त्याच्यात हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची चांगली थोडीशी परतू दिली। हिरवी मिरची थोडीशी परतून एक मिनिट हिरवी मिरची परतू द्यायची बारीक गॅसवर आणि नंतर त्याच्यामध्ये बटाटा घातला। 70% बटाटा, उकडलेला बटाटा बारीक कट करून बटाटा घातला। नंतर तो फ्राय केला चांगला। 2-3 वेळा हलवून त्याच्यामध्ये काळं मीठ टाकलं, शिंदेलोण पादेलोण, अर्धा चमचा काळं मीठ घातलं आणि तो बटाटा चांगला हलवून घेतला। थोडासा खरपूस होईपर्यंत हलवून घ्यायचा। एक 2 मिनिट बटाटा हलवून घ्यायचा। आता त्यामध्ये साबुदाणा घालायचा। साबुदाणा ॲड करून साबुदाणा घालून थोडासा परतून घ्यायचा। एक मिनिटभर परतून घ्यायचा। त्यामध्ये 2 चमचे ओल्या नारळाचा खीस किंवा सुक्या नारळाचा असेल तरी चालेल, अर्धा चमचा चवीनुसार लाल मिरची पावडर, पुन्हा चवीनुसार मीठ, काळं मीठ, शेंगदाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार घालणे। आपल्याला जेवढं आवडेल एवढं शेंगदाण्याचं कूट घालणे। मी आता 6-7 चमचे कूट घातलेला आहे, आमच्यात कूट आवडतं। आणि हलवून घेणे बारीक गॅसवर, झाकून ठेवणे, मिक्स करून आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता याला झाकण ठेवायचं, 5 ते 10 मिनिट झाकण ठेवायचं आणि नंतर अर्धा चमचा साखर घालायची आणि आता ही तयार खिचडी। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची कारण खिचडी मऊ आणि खायला एकदम चविष्ट लागते। आणि ती पूर्ण मिक्स करून 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आणि झाकून ठेवायची।